हॅलो हाय वेलकम टू माय ब्लॉग. आता मी नवीनच ब्लॉग काढत आहे, त्याच्यामुळे थोडा असा बोलण्यात प्रॉब्लेम होतो, थोडं समजून घ्या. आणि इकडे मी दुकानावर आले आता भाजी घेण्यासाठी. जवळच आहे, आमच्या शेजारीच आहे दुकान, त्याच्यामुळे मी जाते. कधीतरी मी जाते, नाही तर मी आमच्या मुलांनाच पाठवते आणायला. इकडे भाजी वगैरे घेतली आणि इकडे भाज्यांची जोडी आई ती घरी आणून देते. भाजीवाली आई आहे, ती भाज्यात लावते. तर ते येतं, मी दुकानात नाही भाजी आणलेली, इकडे ठेवलेली. इकडे भाजी आहे. मग हा बेलबिंडा घेतलेला मी दुकानातनंच घेतलेला, फुगत नव्हता टाकला मी, मग मी दुकानावरनं घेतला तिकडनं. आणि इकडे भाज्याचा पाला मी साफ करून घेतला एकदम आणि कापून घेते मी त्याला आता भाजीत टाकायला. भाजीत थोडा टाकला ना. उद्या मला देवभाजी करायची इच्छा आहे, बघू जमला टाईम भेटला तर मी ती करून घेईन बरं. म्हणून मी आता पाला कापून ठेवतं आणि मग थोडीशी भाजीत पण टाकेन पाला आणि थोडासा काढून यातनं उद्याच्या भाजीला ठेवन. इकडे मी भाजी कापून घेतली. इकडे भाजीची तयारी झाली. इकडे ही पण कापून घेतलेली भाजी, सगळी भाजी कापली. याच्यात भाज्याचं देखणं वगैरे टाकलेली, वांगा टाकलेला, डांगर टाकलेला आणि घेवड्याची शिंग होती ती पण टाकली. इकडे कांदा कापायला घेतला मी, कांदा कापून घेत होतो, सालं चोकून घेतले त्याच्या. आणि तिकडं मंदिराजवळ मी नंबर लावून आलेलो, ते आबा आणि आयुष्यमान कार्ड बनवायला आलेलं आहे, तर मी तिथे गेलेलो मगाशी आणि मग तिथं नंबर लावून आले. बघू आता नंबर येतो का नाही माझा. तर इकडनं खिडकीतनं मी बघत होतं का बघू दे माझा नंबर लागेल का नाही. तिथनं दिसत होता शेजारी मंदिर असल्यामुळे. आणि इकडे भाजी कापून वगैरे घेतलं. इकडे वरणाला डाळ टाकलेली होती, ती पण झाले. तर परत मी तिथे तशीच ठेवली आणि बघू दे बोलो माझा नंबर येतं का. मग मी तशीच बाहेर गेलो, खालती उतरलो आमच्या आणि बाहेर समोरच आमचं हनुमान मंदिर आहे. इकडे मंदिरात सगळी जमलेली होती. माझा काही नंबर लागला नाही, त्या ताईसाई नंबर नव्हतं म्हणून घेतला, म्हणून त्या बोलत होत्या जे पहिले तू लास्टला आले, तू लास्टला राहा म्हणून. इकडे आलो सेलमध्ये खालतीच, मला फिरू दे. तरी त्यांचे पोल्यांचं काम चालू होता, मस्त पोली टम्म फुकलेली होती. आणि मग मी तो पण व्हिडिओ घेतला थोडा. इकडे पुन्नीचा झालेला होता आभा कार्ड, आयुष्यमान पण कार्ड झाले, आमच्या चौघांचे झालेत. इकडे मी भाजी आता घालायला घेतले, भाजी घालून घेते. इकडे वरणाला फोडणी दिलेली होती मी. इकडे माझी भाजीची गडबड चालू होती. आज भरपूर घाई झाली, आज काम पण भरपूर होता, कारण सारखा मला खालती जायला लागत होता तिकडं फेरी मारण्यासाठी. आबाचं आणि आयुष्यमानचं कार्ड आलेलं. प्रत्येक गावागावात आलेत आता, आमच्या गावात आलेत का नाही माहीत नाही, पण आमच्या गावात आल्यात, भरपूर गावात आल्यात सगळीकडे. ते बोलले का सगळ्या गावात गेल्यात म्हणून आयुष्यमान आणि आभा कार्ड काढण्यासाठी. मी बऱ्याच वेळेला त्यांना विचारत होतो कशासाठी कसं आहे म्हणून. आधार कार्ड आणि पॅन आपला रेशन कार्ड घेऊन जायला लागत होता आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी, आणि आभासाठी फक्त आधार कार्ड लागत होता, ते आम्ही घेऊन गेलेलो तिथे. आणि इकडे माझी भाजीचं काम चालूच होता, तेवढ्यात भाजी माझी करून झालेली आहे इकडं. आणि मी परत खालती गेलो, त्यांच्या पोळ्या चालूच होत्या, तर मी परत तिथं शूटिंग करत बसलो. मस्त वगैरे बघू दे आता ताई पोळ्या, त्यांच्या भरपूर पोळ्या करून झालेल्या होत्या. इकडे पोळ्या तयार होत आहेत. इकडे ताई बनवतात, बघू दे बरं कशी बनवतात, मला बनवायचा मी व्हिडिओ टाकते म्हणून. इकडे ताई बनवायला लाटायला घेतलेली, मग मी ते पण शूट करून घेतली. इकडे ताई लाटून घेतात. आणि इकडे हा पीठ थोडंसंच राहिलेला, कारण पूर्ण पोळ्या तयार झालेल्या होत्या, 1-2च पोळ्या राहिलेल्या करायच्या. इकडे ताई पोळीला शेकवतात, झाल्या यांच्या पोळ्या तयार आता. इकडे ताई बसून आता करायला लागल्यात, कारण त्यांच्या पोळ्या झाल्या, लास्ट पोळी होती. इकडे या बसल्यात सगळी. इकडे आमची मशीन. मग मी त्यांना थोडा चहा घेऊन गेलो दुपारी, मला जवळ घर असल्यामुळे जाऊ दे त्यांना चहा तरी नेऊ दे. इकडे परत आलो तर ताईंचा भाकरींचा पण काम चालू होता, या भाकरी बनवत होत्या. मस्त ऑर्डरी असतात भाकरींच्या, भरपूर ऑर्डरी असतात, रोजच्या असतात, 30, 40, 50 भाकरी, कधी 100, 150 पण लागतात असा. आणि मग ताई आलेल्या, त्या बोलत होत्या माझ्याबरोबर देव मंदिरात चल नागदेवतेच्या,
तर दर सोमवारी आम्ही जातो, आरती असतं. मग बोललो आज संध्याकाळी जाऊ. ताई बोलतात नको आत्ताच चल माझ्याबरोबर, संध्याकाळी नको जाऊ. मग मी तेव्हा ताईंच्या बरोबर गेलो. इकडे शिर्केच्या बिल्डिंग आहेत पूर्ण. आम्ही इकडं व्हिडिओ घेतला पूर्ण मस्त. इकडे शेतं आहेत आमची आणि इकडं शिर्केच्या बिल्डिंग आहेत एक साईडला. ही 2 शेतं आले, ती आमचीच शेतं आहेत तिकडं तशी. आणि इकडं रस्ता भरपूर खराब आहे. ताई बोलो त्या रस्ता कधी बनवतील का नाही. बोलो बनवतील रस्ता. इकडे असं मस्त खडी वगैरे पडलेत जास्त, तसा जाता जाता थोडा हे करायला लागतं, जपून चालायला लागते. मग पुढे थोड्या लाद्या टाकल्यात, त्याच्यामुळे रस्ता चांगला आहे थोडा. असं करून आम्ही मंदिरात पोचलो. ताई पाय धुवून घेतले पहिले मंदिरात जायच्या आधी. हे ड्रमात पाणी भरलेलंच असतं पावसाच्या पाण्याने. आणि ही बिल्डिंग आहे शिर्केचीच आहे, पण मिलिटरीवाल्यांसाठी आहे शक्यतो ती बिल्डिंग. आम्ही मंदिरात चाललो आता, चाललो म्हणजे पोचलोच आहे. आणि हा नागदेवताचं मंदिर आणि आमचे नागदेवता. असं मस्त मंदिर उघडल्यावर देवाचं दर्शन झालं. भरपूर वर्षावरनं जुने लोक इथं पहिले नागपंचमीला दूध घेऊन यायची. नागाची धोंडी होती पहिले, लोक इथं यायची अशी. आणि मग आत्ताच हा नवीन मंदिर बांधलं नाही. बरेच वर्ष आता कोण जायत नव्हता, कारण सगळी विसरलेली त्या नागाच्या धोंडीला. आणि परत आता मंदिर बांधल्यात. आता बघू या पहिलीच नागपंचमी आता साजरी होईल. मग तुम्हाला दाखवेन येते मंदिरात. आता नागपंचमीचा सण येईल ना, तेव्हा नागपंचमीला इथं मस्त जोरात नागपंचमी सण साजरा होईल. इकडे आम्ही घरी आलो. ताईसं बोलत बसलेल्या. काल मी कोलबीची रेसिपी टाकलेली, ताई सांगत होत्या. मी यूट्यूबवर बघितला, मस्त वाटली मला बघून. ताईसांना पण आवडतात मी व्हिडिओ बनवलेल्या. बरेच वर्षापासून त्यांची इच्छा होती का मी व्हिडिओ बनवावा, यूट्यूबवर टाकावं. म्हणून मी आता माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि ब्लॉग टाकत आहे. मला व्हिडिओ करायची भरपूर आवड आहे, त्याच्यामुळं सगळी मला सपोर्ट करतात. आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा, एवढीच माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे तुमच्याकडनं. इकडे मी संध्याकाळच्या भाजीची तयारी करायला घेतले. संध्याकाळच्या भाजीला मी पनीर, शिमला आणि कांद्याची भाजी बनवत होतो. इकडे पनीर वगैरे तळून झालेला होता, ग्रेव्ही पण तयार होती. मग एक भाजी टाकली मी. शिमला वगैरे तळून घेतलेल्या पहिल्या आणि मग त्याच्यात भाजीत ग्रेव्ही टाकली. उपास असला का आमच्या संध्याकाळी सोयाबीन किंवा पनीरचीच भाजी लागते. दुसरी कोणती भाजी बनतच नाही, कारण आमच्या घरात कोणाला दुसऱ्या भाज्या आवडत नाही. कडधान्याची वगैरे संध्याकाळचे अशी ग्रेव्हीवालीच भाजी लागते, म्हणजे केली तरी. म्हणून ग्रेव्हीवाल्याच भाज्या बनवते मी. इकडे भाजी तयार झालेली आणि मग मी जेवायला घेतला, अशी वारून घेतला. कोथिंबीर